म्हटलं तरी 10-12 गाय आहेत. तर प्रत्येकाचे म्हणजे इतकी दहीन झाली की आता पाणी तर नाहीच, चारा नाहीच, दुधालाही बाजार नाही. आता अशा कंडिशनमध्ये आहे की आता बोलण्याची परिस्थितीच राहिलेली नाही. पुरंदर तालुका हा ऐतिहासिक धार्मिक परंपरा असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र दुष्काळ या तालुक्याच्या 5वीलाच पुजलेला. दरवर्षी उन्हाळा सुरू होताच तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनतो. पर्यायाने त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील उद्भवतो. यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे तर शेतकऱ्यांना हा चारा प्रश्न फेब्रुवारी महिन्यापासूनच जाणवत आहे. आमच्या घरी आता प्रत्येकाचे नाही म्हटलं तरी 10-12 गाय आहेत. तर प्रत्येकाचे म्हणजे इतकी दहीन झाली की आता पाणी तर नाहीच, चारा नाहीच, सगळं विकत. आणखी त्यांचं ते सगळंच महाग आहे परत बाहेरून आणल्यामुळं, ती परवडत येईल ना, दुधालाही बाजार नाही. आता अशा कंडिशनमध्ये आहे की आता बोलण्याची परिस्थितीच राहिलेली नाही. दुधाचे बाजार पण कमी झाले आणि ऊस पण महाग आहे, ती जवळपास मिळत नाही, ती पण लांबून आणतात आमच्याकडं. हो, वाड्याचाही बाजार कमी आहे झाला. आता या फळांची पण अशी परिस्थिती आहे. आणि मग आता शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे. पाणी पण नाही आता सध्या. आता सरकारने काय काय आमची सगळीच मागणी आहे शेतकऱ्याची. पाणी नाही, खायला नाही, जनावरांना चाराचं भाव वाढल्यात, तुमचं सुगराचं बाजार वाढलेत, परत तुम्ही दुधाचे बाजार कमी केलेत, बाकीच्या धान्यालाही बाजार ठेवलेला नाही. काय दुसरीकडून काय विकत घ्यायचं म्हणलं तरी काय ते इथं जवळपास मिळतही नाही. कुठून आणायचं, कसा खर्च करायचा तयाम. आता ही जी एवढी बिकट परिस्थिती होती, मिळत नाही, कशाची भरपाई मिळत नाही, गुरांचं कमी जास्त होत आहे, खाणं नाही, पाणी नाही. गाय मागच्या महिन्यात एक गाय अचानकच गेली. त्याच्या म्हणजे असं शेतकऱ्यांचं झालं, काय करायचं शेतकऱ्यांनी इतका फटका बसल्यावर. आज 1 लाखाची गाय तडफड गेली. आता त्यांना पाणीच नाही टायमिंगला. पाणी विहिरीत, पाणी सार्वजनिक विहीर किती पुरणार पाणी सर्वांना. मला वाटतं की आता या चाऱ्याचं त्यांनी आम्हाला टँकर पुरवावा, आणखीन चारा द्यावा सरकारने आम्हाला, दुधाला आणि द्यावं काय असेल ते त्यांच्या नियमाप्रमाणे बाजार द्यावा. कमीत कमी त्यांचा सुग्रास तरी भागेल अशा परिस्थितीत तरी द्यावा त्यांनी. फार पडलेला आहे कमी. बाजरीचं पीक जेमतेम झालेलं आहे, चोऱ्या तर येणारच नाहीत अशी परिस्थिती गंभीर. आणि दुष्काळाच्या छायेत 1-2 वर्ष झाले की आम्हाला पिछाडलं जातं. कुठल्या सवलती मिळल्या तरी त्या तात्पुरत्या असतात, त्रोटक असतात. त्यामुळं पोटभर खावं का उपाशी राहावं हा प्रश्न आमच्या पुढं आमचाच उपस्थित निर्माण झालेला आहे. तर आता सरकारने जर आम्हाला काय सहकार्य करून उपजीविकेचं साधन करून जनावरं माणसं जगवण्याची जर काय हे केलं तर आमचं जीवनवाय सुखा समाधानाने राहील जाईल. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. सरकार आणि तालुका प्रशासनानं चारा छावणी सुरू करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम करावं इतकीच माफक अपेक्षा. शासनाची कसलीही शासनाने अजून दखल घेतली नाही याच्यावर. पुरंदर तालुक्यामध्ये अशा परिस्थितीचा दुष्काळ आजपर्यंत मी कधी पाहिला नव्हता. आज जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न एवढा निर्माण झालेला आहे की तिथं जनावरं उपाशी मरत आहे. की शेतकऱ्याने स्वतः खायचं का जनावरांना खायला घालायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर एखाद्या बागायत ठिकाणी जर चारा जर आणायला गेलं तर आज त्या शेतकऱ्याची नाविलाज होतो की एवढ्या महागाईचा चारा आपण आणून त्या जनावरांना घालायचा कसा, की जनावरच मोकळी सोडून द्यायची सगळ्या परिसरामध्ये, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यासाठी शासनाने काहीतरी त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि त्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे अशी आमची मागणी आहे. मी वाल्ले गावचा आहे. वाल्यातील पाणी टंचाईचे भरपूर झालेली आहे. त्याच्यामुळं गुरांना चारा नाही, पाणी नाही, त्यामुळे शेतीला पाणी नाही, पिकं वाळायला लागल्यात. तर आम्हाला चारा डेपो मंजूर व्हावा. बरं, आम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर भरपूर बिकट आहे.
आता मी निरा आपला गुळुंचे राख नावळी परत वाल्ला हरणी दौंडच या ठिकाणी भरपूर फिरलो, पण कुठं म्हणजे एवढी अशी परिस्थिती बेकार परिस्थिती नाही. गुरांसाठी चारा नाही तिथे, गुरांची अवस्था बेकार आहे सगळ्यात जास्त. त्यांच्या म्हणजे कमीत कमी विहिरीला पाणीसुद्धा नाही तिथं. ते गुरांना चारा कसं घालणार कसा आपण. पिण्याची पाण्याचं बहुत बिकट परिस्थिती आहे. आता लाईट बिल तुम्ही बघता तर विहिरीला पाणी नाही तर शेतकऱ्यांना लाईट बिल भरणार कसे लोक. ते शेतकऱ्यांनी लाईट बिल त्यांनी हे करावं म्हणजे रद्द करावं शासनाने. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.